महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या सगळ्या गावकोसातल्या बातम्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत आणि काही स्पेशल रिपोर्ट सुद्धा. सुरुवात हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. बहुप्रतीक्षित ठाकरे बंधूंची संयुक्त महामुलाखत थोड्याच वेळात. पहिल्याच संयुक्त मुलाखतीत ठाकरे बंधू काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष. अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार. काँग्रेसचे सगळे 12 नगरसेवक प्रवेश करणार भाजपमध्ये. येत्या 2 ते 3 दिवसात होणार महाप्रवेश. कुणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तरी आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता ठाकरे बंधूंना टोला. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न. तर जलील यांचा शिरसाट आणि अतुल सावेंवर आरोप. ओवेसींनी घेतली जलील यांची भेट. अकोट नगर परिषदेतील आघाडीतून भाजप आणि एमआयएमची माघार. तर स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळे यांना प्रदेशाध्यक्षांकडून कारणे दाखवा नोटीस. मुंबईत राजू शेट्टींचा ठाकरे बंधूंना पाठिंबा. मुंबईत मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून समर्थन. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर शेट्टींची टीका. मुंबईतील निवडणूक प्रचारात शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीम कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला. वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरमधली धक्कादायक घटना. कुरेशींवर रुग्णालयात उपचार सुरू. नाशिक पेठ या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. भीषण अपघातात 4घांचा मृत्यू. 5 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईत नियोजित हल्ला होणार असल्याच्या संशयामुळे अलर्ट जारी. सगळ्या सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा अलर्ट. विमानतळांसह सगळ्या संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक. जैशचा एक दहशतवादी ठार. अमेरिकेनं रशियाचा तेल टँकर केला जप्त. नाव बदलून व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करून जात असल्याचा आरोप. तर रशियानं अमेरिकेवर कायदा तोडल्याचा केला आरोप. एक मोठी बातमी. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत पार पडली आणि यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला. कुणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तरी आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणत नाव न घेता फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. तर महाराष्ट्रात ब्रँड फक्त हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच असल्याचं मुख्यमंत्री म्हटलं. आता सध्या राजकारण ब्रँडचं झालेलं आहे. मग आता आम्ही असं समजायचं का की फडणवीस शिंदे नावाचा एक नवीन ब्रँड तयार झालेला आहे. बघा, मी नेहमी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही. हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदे साहेब आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्या समोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जी काय लाडकी बहीण आहे तिचा लाडका भाऊ कोण आहे? तुम्ही आहात, एकनाथजी आहेत का अजित दादा आहेत? नाही, आम्ही तिघही त्यांचे लाडके भाऊ आहोत. आमच्या तिघांवरही त्यांचं प्रेम आहे आणि लाडक्या बहिणींनी तिघांनाही भरभरून दिलेलं आहे. म्हणूनच आम्ही या ठिकाणी
सत्तेमध्ये आहोत. हल्ली AI प्रकरण खूपच गाजलेलं आहे. तर हा खूप असा मजेशीर प्रश्न आहे. कोणत्या पक्षातून तुमच्याकडे नेते येत आहेत हे तुम्ही AI ला विचारलेत का कधी? हे काही एआयला आम्ही विचारलेलं नाही, कारण नेत्यांचा इंटेलिजन्स AI पेक्षा जास्त आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना हवेचं रुख कुठे आहे हे बरोबर समजतं आणि ते आमच्याकडे येतात. पण तुम्हाला एक गंमत सांगतो की ज्यावेळी आमचं मंत्रिमंडळ बनायचं होतं आणि मध्ये काही दिवस होते, तर ते दिवस असे असतात की ज्यावेळेस फारसं काम नसतं, तर आमच्या आशिष शेलार आम्ही बसलो होतो आणि एक सहज आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एक प्रॉम्प्ट दिला की महाराष्ट्राचं नवीन मंत्रिमंडळ बनवून दाखवा. आणि इतकं सुंदर मंत्रिमंडळ बनवून आलं, म्हणजे जे मंत्रिमंडळ बनलेलं आहे त्यातलं समजून घ्या 70% अगदी तशाच्या तसं मंत्रिमंडळ हे त्यातनं बनून आलं. त्यामुळे अशी गंमत ही आम्ही नक्की करून पाहिली होती. आता मला माहिती आहे तुम्ही आमच्या क्षेत्राकडे पण खूप लक्ष ठेवून असता. तुम्ही आमच्या कलाकारांची दखल घेता, आमचे प्रश्न सोडवता. पण हे सगळं काम करताना थोडी क्षणभर विश्रांती असं म्हणून तुम्हाला असं वेबसिरीज वगैरे बघायला मिळतात का? रिसेंटली कुठली वेबसिरीज पाहिली आहेत? नाही, मला वेबसिरीज पाहायला आवडतात, पण आता मी वेबसिरीज पाहत नाही आहे. आता इंडियन आयडल चालू आहे आणि ते मला फार मनापासून आवडतं. त्यामुळे आता ते पुढे पोचलं आहे. ते 22व्या वगैरे एपिसोडवर कुठेतरी असेल. मी 12व्यावरच आहे, कारण काय झालं की इलेक्शन आल्यामुळे मला ते पाहायची काही संधी मिळत नाही. पण मी ते डाउनलोड करून ठेवतो. आत्ताही माझ्या मोबाईलवर जवळपास मला असं वाटतं 16व्या एपिसोडपर्यंत जे आता चाललेलं आहे ते आहे. त्यामुळे जिथे विमानामध्ये संधी मिळेल किंवा जेव्हा रात्रीला संधी मिळेल त्यावेळेस ते मी पाहत असतो. तर सध्या मी जोपर्यंत इंडियन आयडलचा हा मला वाटतं 16वा सीझन आहे, तो सीझन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वेब सिरीजवर मी जाणार नाही. आणि आम्हाला माहिती आहे की तुम्हाला गाण्याबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि 3000 पेक्षा जास्त गाणी पाठ आहेत. त्याबद्दल मला फार विशेष गाणी आवडतात आणि अलीकडच्या काळात थोडी कमी ऐकता येतात. पूर्वी मी खूप ऐकायचो आणि खूप गाणी मला पाठ आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे होतो किंवा त्या काळामध्ये कधी गाण्याच्या भेंड्या खेळायच्या असल्या तर मी समोरच्याला चॅलेंज द्यायचो की अशी गाण्याची भेंडी खेळू की मी पूर्ण गाणं म्हणेन. तू जो अक्षर देशील त्या अक्षरावर, आपण नॉर्मली गाण्याच्या भेंड्यांमध्ये फक्त मुखडा म्हणतो, मी असं सांगायचो मी पूर्ण कडव्यासहित गाणं म्हणून दाखवेल आणि त्यातही मी कधी हारायचो नाही. त्यामुळे इतके गाणे मला पाठ होते. आता कदाचित थोडे विसरलो असेल, पण मी तुम्हाला आजही सांगतो की एकदा ते गाणं ऐकलं जे म्हणजे पाठ होते की पूर्ण मला आठवतं. आम्ही ॲक्टर्सना हेल्थ खूप महत्त्वाची असते. तर तुम्ही हे जे काय बिझी लाईफ जगताय, 4-5 सभा घेताय दिवसाला, तर मला तुम्हाला खूप मनापासून विचारायचं आहे, तुम्ही 2 दिवसाची सुट्टी कधी घेणार आहात? बघा काय असतं की आमचे जे बॉस आहेत ना ते फार कडक आहेत. ते स्वतः सुट्टीच घेत नाहीत. बॉस सुट्टी घेत नाही, त्यामुळे आम्हाला सुट्टी घेतली तर इतकं गिल्ट वाटतं, त्यामुळे आम्ही सुट्टी घेत नाही. त्यामुळे आता कधी सुट्टी मिळेल मला माहिती नाही, पण म्हणजे अशी खूप सुट्टी घेऊन मी कुठे गेलो आहे असं मला आठवतच नाही गेल्या 10-12 वर्षात. वेळच ती मला त्या संदर्भात मिळाली नाही. पण इच्छा आहे म्हणजे थोडी सुट्टी घेऊन शांतपणे स्वतःशी संवाद करायला मिळावा अशा प्रकारची एक सुट्टी मला मात्र निश्चितपणे आवडेल. वा, आम्ही वाट बघतोय. त्याहीपेक्षा मला वाटतं एक मध्यंतरी चर्चा अशी सुरू झाली होती की जे मतदान करत नाहीत त्यांच्या सवलती काही काढून घ्याव्यात. तर तो विषय असं ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हां, आणि ऑस्ट्रेलियामध्ये मी तिथला अभ्यास केला. तिथे 90-95% वोटिंग होतं. त्यावेळेस तिथला अभ्यास केला तर असं लक्षात आलं की सवलती काढून घेतात. आणि आपल्या इथे या पद्धतीचा विचार चाललेला आहे. इलेक्शन कमिशनने यापूर्वी हा विचार केलेला आहे. त्या संदर्भातले काही इलेक्शन कमिशनमध्ये म्हणजे देशाच्या इलेक्शन कमिशनमध्ये काही विचार, सरकारमध्ये काही विचार हा त्या संदर्भात झालेला आहे. पुढची बातमी पाहूयात. अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या निर्णयामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय, तर इथे भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे नगरसेवक कोणत्याही सत्तेच्या लालसेपोटी नव्हे, तर केवळ अंबरनाथच्या विकासासाठी भाजपसोबत येत आहेत. येत्या 2 ते 3 दिवसात हा अधिकृत सोहळा पार पडेल. नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हटलंय.
ठिकाणच्या असणाऱ्या जे तिथे असणारे विकास कामं आहेत त्यांनी आश्वासन दिली ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी आता ते जवळ आलेले. तर अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं पाहायला मिळतंय. अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलटापालट झालेली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या निर्णयामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. तर इथे भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि हे नगरसेवक कोणत्याही सत्तेच्या लालसेपोटी नव्हे तर केवळ अंबरनाथच्या विकासासाठी भाजपसोबत येत आहेत असं म्हटलं जातंय. लोकांच्या दलानुसार आम्ही त्यांना विकास आघाडीला पाठिंबा दिला होता, पण आमच्या प्रदेशाध्यक्षांना असं की सत्ता साहेबांना काहीतरी डिसाईड केलं गेलं आणि त्यांनी आमचं कुठलंही कारणाला नोटीस न बजावता कोणालाही विश्वासात न घेता फक्त निलंबनाची कारवाई केली आणि पक्षातून पदासहित आम्हाला निलंबित केलं. मग जर आम्ही विकासासाठीच आम्ही विचार शहराचा केलेला आहे, पार्टी लेवल हा होता, पण पार्टीने आम्हाला विश्वासात न घेता आमच्यावर कारवाई केली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि अशातच ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. रामचंद्र माने उर्फ भीमा यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. शिवसेना उबाठाचे अधिकृत उमेदवार असताना त्यांनी शिवसेना उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय आणि त्यामुळे केडीएमसीची निवडणूक एकतर्फी झाली आहे. तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. आणि आता येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे महानगरपालिकांसाठी आणि 16 तारखेला निकाल लागणार आहेत. आता त्याच संदर्भातल्या महापालिका महाआखाड्याच्या काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. सोशल मीडियावर देवाभाऊ नंबर 1 ट्रेंड सुरू आहे. पालिका निवडणुकीत देवाभाऊ ट्रेंडिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत, पण शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या अद्यापही पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारात दिसत नाहीयेत आणि त्यामुळे सुप्रिया सुळे प्रचारातून गायब असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याबद्दल अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल वक्तव्य केलं. पवार काका पुतण्या सेल्फ गोल करण्यात पटाईत असल्याची टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे. पुण्यातील निवडणुकीसंदर्भात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. वरळीच्या कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो पार पडला. युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी रोड शो काढला. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. कोल्हापूरमध्ये प्रचारात एक वेगळाच रंग पाहायला मिळतोय. पारंपरिक राजकारणाला लोककलेची शाहिरीची जोड देत थेट शाहीर दिलीप सावंत आपल्या लेकीसह निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत. तर शाहीर दीप्ती जाधव या कोल्हापुरात आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी वोट जिहादचा आरोप केलाय. मुंबईतील मालवणी, मालाड, मढ, कुर्ला आणि चांदिवलीत मुस्लिमांची लोकसंख्या कशी काय वाढली असा सवाल करत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी होत असल्याचा आरोप साटम यांनी केलाय. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अमित साटम यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. साटम दिशाभूल करत असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. पहिल्यांदा शेख हसीना यांना भारतातून बाहेर काढावं, त्यांच्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदू अडचणीत असल्याची टीका मलिक यांनी केली आहे. भिवंडीमध्ये महायुतीकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक लोकांना वर्षानुवर्ष संधी दिली, मात्र त्यांनी विकास केला नाही अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी या सभेतून केली. भिवंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, जेवढा प्रस्ताव मनपा महापौर पाठवतील तेवढा निधी मंजूर केला जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. आंदेकर कुटुंबातील उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेदरम्यान आंदेकर परिवारातील काही सदस्य मंचावर दिसून आले. नवी मुंबईसाठी मनसे शिवसेना उबाठा पक्षाच्या युतीकडून संयुक्तरित्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. या जाहीरनाम्याला कर्तव्यनामा असं नाव देण्यात आलंय.
ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीझर समोर आलाय. पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची एकत्र मुलाखत होणार असून भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये अशा शब्दात राज ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. सुनील तटकरे, अब्दुल सत्तार आणि रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. हीच ती वेळ घड्याळाची नावानं जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबईचा नियोजन शून्य विकास सुरू असून हा विकास नाही तर विनाशाकडे वाटचाल सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. कोल्हापुरात काँग्रेसनं महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यामध्ये अनेक विषयांना प्राधान्य देण्यात आलंय तर विद्यार्थ्यांसाठी मोफत KMT बस सेवेची घोषणाही केलेली आहे. या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपनं जहरी टीका केली आहे. भाजप हा वांझोटा पक्ष असून सगळे उपरे बसलेत, त्यांना निष्ठावंतांची कदर राहिली नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे भाजपवर त्यांनी टीका केली. पुण्यातील सभेत बोलताना अजित पवारांनी पुणेकरांना आवाहन केलंय. 15 तारखेला कारभारी बदलायचा असं अजित पवार म्हटलेत. यावर मुरलीधर मोहोळ यांनी टीका केली आहे. पुणेकरांना जुना कारभारी नकोय, जो सध्या कारभारी आहे त्यावर पुणेकर समाधानी आहेत असा टोला मोहोळ यांनी लगावलाय. पुण्याच्या सूस म्हाळुंगे परिसरात अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा होणार आहे. सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. शहराचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा उल्लेख टीझरमध्ये करण्यात आलाय.